राम प्रहरी. आजचं चिंतनाचं शीर्षक आहे, काव्यच आहे अर्थात, जागो भाई कृषी विस्तारक बोले. सर्व बंधू जागे व्हा, असं कृषी विस्तारक म्हणजे कृषी खात्यात काम करणारा एक सेवक सांगतोय. जागो भाई कृषी विस्तारक बोले. प्रथम अर्थ लक्षात घेताना आपल्याला हे चिंतन अल्टिमेटली परमेश्वराकडे कसं जातं हे समजून घेईल. तर परमेश्वर किंवा अज्ञात, ज्ञात होताना, व्यक्त होताना पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूताने युक्त होऊन निसर्ग सृष्टी म्हणून विकसित झाले. अज्ञात पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूताने युक्त होऊन व्यक्त होताना निसर्ग किंवा सृष्टी म्हणून विकसित झाले. तसेच ते पंचमहाभौतिक देह धारण करून जीवात, प्राधान्याने माणसात प्रगत झाले. माणूस अज्ञाताच्या प्रकटीकरणातला सर्वात अधिक उत्क्रांत प्रकट आविष्कार मानला जातो. अन्न वस्त्र निवारा म्हणजे अवनी, अन्न वस्त्र निवारा देणारी आपली अवनी व तिच्या सेवेत म्हणजे पर्यायाने इथे या संदर्भात कृषी खात्यात कार्यमग्न असलेला हा कृषी कर्मचारी किंवा कृषी विस्तारक आपल्या प्रस्तुत काव्याचा नायक प्रणेता आहे. तो पाणी अडवा पाणी मुरवा, पाणी अडवा पाणी जिरवा म्हणजेच मृत संधारण करा, वेगळ्या शब्दात जमिनीची धूप थांबवा, फलोद्यान लागवड करा, शेती पिकवा, भरभरून भरघोस पीक घ्या असे कळवळून शेतकऱ्याला व सर्वसामान्य माणसांनाही सांगत आहे. त्याने ऋषी कृषी म्हणजे नैसर्गिक व जैविक प्रदूषण विरहित उत्तम शेतीचा ध्यास घेतला आहे व तोच मंत्र तो शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांमध्ये म्हणजे पर्यायाने जनतेमध्ये जनजागृती निर्माण करीत आहे. सारांश, तो आपले उत्तम ध्येय साकारण्यासाठी स्वतः झटत आहे व साऱ्यांना प्रवृत्त करीत आहे. उत्तम ध्येय, योग्य दिशा, सुयोग्य उद्दिष्ट यांची जीवापाड जपणूक करणे, त्या दिशेने कार्यरत असणे, सर्वांना तिकडे वळवणे ही त्याची भावपूजाच आहे. ही भक्ती आहे, भजन आहे. उत्तमाची आराधना आपापल्या कार्यक्षेत्रात वर्क इज वर्शिप किंवा काम हीच ईश पूजा या भावाने कशी करता येते ते येते आपल्याला समजून येईल. म्हणजे मागे आपण शिंपी पाहिला किंवा नाभिक समाजातला माणूस पाहिला. आता कृषी खात्यातील तसाच वर्क इज वर्शिप असा भाव असलेला हा कृषी विस्तारक काय बोलतो ते ऐका. छान आहे, नीट ऐका. अन्न वस्त्र निवारा देई, ऐसी आपुली अवनी आई, पांग फेडू तिथे झडकरी, तिची लेकुरे आपण सारी. कृषीचा ध्यास घेऊनी, जैविक शेती मंत्र जपूनी, मातीचा तो कस वाढवूनी, शेती पिकवू भरभरूनी, जलसंधारण हाती घेऊ, जलकणन वाया जाऊ देऊ, प्रगतीची ती आस जागवू, मृत्संधारण तंत्र वागवू, कृषी मेळावे शेतीशा सजवू सुंदर शेतकरी मळा, आंबा काजू नारळ डोले, मंजूळ कोकिळ बोले, फलोद्यान अभियान राबवू, कृषी वलासी सुखात ठेवू, शेतकरी जन लक्ष द्यावे, जागो भाई कृषी विस्तारक बोले. आज सगळीकडे शेतीची पडझड, अतिवृष्टी, अवर्षण, अवकाळी पाऊस याने होत असताना हा एक कृषी विस्तारक फलोद्यान योजना राबवा, झाल्यानंतर जैविक शेतीची कास धरा, आंबा काजू नारळ यासारखी पिकं 50% अनुदानावरती असलेल्या योजनेद्वारे लावा असं तळमळीने सांगत आहे आणि स्वतः तो वागत आहे तसा. तर अशी ही तळमळ जर असेल तर अन्न वस्त्र निवारा देणारी आपली अवनी निश्चितच सुजलाम सुफलाम होऊ शकेल आणि तिच्यावर राहणारे आपण सर्व अत्यंत सुख समाधानात राहू शकू. असा हा कृषी विस्तारकाचा एक चालता बोलता अनुभव या काव्यातून मांडलेला आहे आणि म्हणून तो कृषी विस्तारक म्हणत आहे,
जागो भाई, सर्वांनी जागे व्हा आणि आपापल्या कर्तव्याप्रती अग्रेसर व्हा आणि आपापले कर्तव्य वर्क इज वर्शिप या भावनेने करून एकाच वेळी जनसेवा ही ईशसेवा समजून कार्यरत असा आणि स्वतः आणि इतरांना सुख समाधान यांची प्राप्ती करून द्या. तर असं हे जागो भाई ऋषी विस्तारक बोले. छोटस काव्य आहे. या काव्यातून सुद्धा परत इथे जसा एका ठिकाणी शिंपी एका ठिकाणी नाभिक, तसा इथे सेवा करणारा सरकारी सेवेत असणारा एक कृषी विस्तारक सुद्धा आपल्यातील देवत्व आणि दिव्य भाव जागवत आहे. ते कसा त्याने भाव जागवला आहे इकडे लक्ष द्या आणि आपण सर्व ज्या ज्या क्षेत्रात असाल त्या त्या क्षेत्रातील काम ईश्वर निष्ठेने करा आणि त्या त्या क्षेत्रातील ते काम म्हणजे समाजातील वेगवेगळ्या गरजा भागवणारे आणि सर्वांना सुख शांती समाधान देणारे काम आहे. म्हणजे अंततोगत्वा सरते शेवटी ती ईश्वर पूजाच आहे. म्हणून वर्क इज वर्शिप या भावनेने आपण सर्व जगावं आणि इतरांना सुद्धा आपल्या या चांगल्या कर्माने धडा घालून द्यावा आणि जगा आणि जगवा हा संदेश आपण प्रत्यक्षात अंमलात आणू शकतो याचं भान श्रोते हो आपण सर्वांनी घ्यावं आणि वर्क इज वर्शिप या भावनेने आपल्या जीवनात वाटचाल करावी. अस्तु. धन्यवाद. आजचं हे छोटे गाणे निरूपण इथेच संपवतो. शुभ दिन.